स्त्रीच्या आयुष्यामध्ये उंबरठ्याचं स्थान तिच्या हृदयामध्ये असते। नववधू जेव्हा लग्न करून सासरी येते तर तिच्या पहिल्या पावलाचा स्पर्श त्या उंबरठ्यावरूनच त्या वास्तूला होत असतो। म्हणून एक घट्ट नातं तिचं त्या वास्तू बरोबर तयार होतं। सण उत्सवाला ती आपल्या हाताने त्या उंबरठ्याची पूजा करते, उंबरठा लेपण करते, तेव्हा एक चांगली स्पंदन त्या वास्तूला मिळत असतात। उंबरठा हा अधिक ऊर्जावान असेल तर त्या वास्तूला सुख समृद्धी, ऐश्वर्य आणि धनप्राप्ती होत असते। आणि याच भूमिकेतून मंगल वास्तू उंबरठा हा वास्तुशास्त्रानुसार तयार केला जातो। यामध्ये ग्रह, तत्व आणि देवता यांचा संदर्भ घेऊन हा उंबरठा आम्ही एक वास्तुशास्त्रानुसार तयार करतो की जो आपल्याला अधिक ऊर्जादान आणि फलदायी ठरेल। नमस्ते। खूप लोकांच्या मनामध्ये प्रश्न येतो की आपल्या घराचा मुख्य उंबरठा कोणत्या वृक्षापासून तयार केलेला असावा। तर आपले जे जुने ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये वृक्ष आयुर्वेद असेल तर त्यात असं सांगितलेलं आहे, देवदार, खैर, श्रीपर्णी, सागवान या लाकडांपासून तयार केलेला उंबरठा हा घरासाठी खूप चांगला ठरतो। यामध्ये सागवानी लाकडाचा जो उंबरठा आहे हा अधिक टिकाऊ आणि मजबूत असतो, अधिक ऊर्जावान असतो आणि त्यावरती उत्तम प्रकारे पॉलिश आणि डिझाईन आपल्याला करता येतं। मुख्य प्रवेशद्वारातूनच अनेक ऊर्जा आतमध्ये प्रवेश करत असतात। काही नकारात्मक ऊर्जा जर आपल्या घरामध्ये येणार असेल तर उंबरठा त्यांना प्रतिकार करतो। म्हणून उंबरठा जेवढा अधिक ऊर्जावान असेल तेवढंच त्या घराचं संरक्षण चांगल्या पद्धतीने उंबरठ्यामुळे होतं। उंबरठा हा एक भारतीय संस्कृतीचं प्रतीक आहे। 7 समुद्रा पलीकडे जाऊन सुद्धा लोकांनी ही आपली संस्कृती जोपासण्याचं काम केलेलं आहे। म्हणूनच आमचा मंगल वास्तू उंबरठा दुबई, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड या देशांमध्ये सुद्धा लोकांनी मागवलेला आहे। म्हणूनच मंगल वास्तू उंबरठा वास्तुशास्त्रानुसार तयार केला जातो। शास्त्रशुद्ध पद्धतीने हा उंबरठा ज्याच्यामध्ये पंचरत्न, चांदीची तार, पंचपुष्प फुलांचा रस असेल, तांब्याची पट्टी असेल, सप्तमृतिका असेल, औषधी वनस्पती असेल, या सर्व गोष्टींमुळे उंबरठ्यामध्ये एक सकारात्मक ऊर्जेची स्पंदनं तयार होऊन त्या वास्तूचं, त्या मुख्य प्रवेशद्वाराचं संरक्षण करण्याचं काम हा मंगल वास्तू उंबरठा करत असतो। उंबरठा तयार करताना आपण शास्त्रशुद्ध पद्धतीने लाकडाचं अभिमंत्रण करून तो उंबरठा तयार करण्याचा प्रयत्न करतो। उंबरठ्यावरती चांगल्या पद्धतीने काही संस्कार, मंत्रोच्चार केले जातात की जेणेकरून एक चांगला उंबरठा आपल्या घरामध्ये बसवला जाईल। मंगल वास्तू उंबरठा आपण ज्या ज्या लोकांना दिला त्यांच्या खूप चांगल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचल्या की आपल्या मंगल वास्तू उंबरठा त्यांनी त्यांच्या मुख्य प्रवेशद्वारामध्ये जेव्हा बसवला तेव्हा त्यांना एक चैतन्य आणि चांगली स्पंदनं त्या ठिकाणी जाणवली की जेणेकरून त्या घरामध्ये, त्या वास्तूमध्ये एक प्रसन्नता, उत्साह आणि त्यांच्या आयुष्यामध्ये एक आनंद निर्माण झाला। त्याचप्रमाणे घरातील मुख्य प्रवेशद्वार एक अधिक ऊर्जावान त्यांना वाटू लागलं।